विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण शब्द ही कविता अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम आपण कवीचा परिचय बघूया. कवी आहेत यशवंत मनोहर. यांचा जन्म आहे 1943. कवी, समीक्षक, सकस जीवनानुभव आणि प्रत्ययकारी प्रतिमांनी समृद्ध अशी ओजस्वी शब्दकळा यामुळे यशवंत मनोहर यांची कविता शोषणाचा तीव्र निषेध करते व उपरोधाचा आश्रय घेत प्रस्थापित समाजाच्या जीवनमूल्य व्यवस्थेवर घाणाघाती प्रहार करते. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासून घेतलेल्या प्रेरणेतून आक्रमक शैलीने समाज वास्तवावर प्रखर भाष्य करणारे कवी, विचारवंत व समीक्षक म्हणून यशवंत मनोहर यांचे स्थान महत्त्वाचे आहे. उत्थानगुफा, काव्याभिमायन, मूर्तिभंजन, जीवनायन, प्रतीक्षायन, अग्नीचा आदिबंध, स्वप्नसंहिता, युगमुद्रा, बाबासाहेब इत्यादी कविता संग्रह प्रसिद्ध. दलित साहित्य, सिद्धांत आणि स्वरूप, स्वाद आणि चिकित्सा, समाज आणि साहित्य समीक्षा, नवे साहित्यशास्त्र, परिवर्तनवादी जीवनमूल्ये आणि वाङ्मयीन मूल्ये इत्यादी समीक्षात्मक पुस्तके. रमाई, मी यशोधरा इत्यादी कादंबऱ्यासुद्धा त्यांच्या प्रकाशित झालेल्या आहे. स्वप्नसंहिता या कविता संग्रहाला महाराष्ट्र शासनाचा पुरस्कार, मराठवाडा साहित्य परिषदेचा कवी कुसुमाग्रज पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कारांनी ते सन्मानित आहेत. कवीला भोवतालच्या जगात विषमतांचे जाळे आढळते. एकीकडे पैशांची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा. बघा, आजकालची परिस्थितीसुद्धा अशाच प्रकारची काहीतरी आढळून येते. भोवतालच्या जगामध्ये सगळीकडे कुठेही अशा प्रत्येकाचा एक संधिसाधूपणा दिसतो. सगळीकडे विषमतांचे जाळे आढळते. प्रत्येकजण कोणाच्या ना कोणाच्या याच्यात कोणाला कोणाचं चांगलं बघवत नाही. कोणाचं चांगलं होत असेल तर त्याच्याबद्दल चांगलं बोलवणं होत नाही. एकीकडे पैशाची श्रीमंती आणि दुसरीकडे मनाचा कंगालपणा. कितीही गर्भश्रीमंत असले, कितीही पैसा असला तरी माणसाचं मन मोठं हवं. म्हणजेच काय की पैशाने जरी श्रीमंत झाले तरी मन कसं आहे, कंगाल आहे. तोंडात मूल्ये आणि वागण्यात संधिसाधूपणा. इकडे तोंडाने जीवन जगण्यासाठी जीवनमूल्ये सांगायची आणि वागण्यामध्ये काय तर संधिसाधूपणा, म्हणजे त्याच्यातून फक्त आपला मतलब, स्वार्थ साधायचा. अंधारनिष्ठ आयुष्य आणि उजेडाचे मुखवटे अशा अंतर्विरोधांनी कवीच्या जीवाचा भडका उडतो. या प्रश्नांच्या गर्दीत जगण्याचा आधार मिळवण्यासाठी कवी शब्दांचा आधार घेतात. त्यांची कविता सर्व दिशांनी झेपावणाऱ्या नकारांशी भांडणारी ठरते. कवी म्हणून जगलेले, भोगलेले त्यांच्या कवितेतून प्रकटते. अशा प्रकारे कवीने या कवितेमध्ये त्यांच्या भावना आणि समाजात चाललेला संधिसाधूपणा किंवा जे काही आहे ते सांगण्याचा प्रयत्न त्यांच्या कवितेतून केलेला आहे. आपण आता कवितेकडे वळूया. आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. आकांत म्हणजे अनर्थ, कोलाहल. मनात जे एखादा अनर्थ असेल तेव्हा आकांताने हाका घातल्या माझ्या, तेव्हा तेव्हा शब्दच धावून आले. म्हणजे प्रत्येक वेळेस जेव्हा कवीला आपलं दुःख सांगण्यासाठी, जेव्हा मनातला कोलाहल सांगण्यासाठी कोणाची गरज जर भासली असेल तर तेव्हा तेव्हा कवीच्या मदतीला शब्दच धावून आलेले आहेत. माझ्या निरुत्तर निखाऱ्यांना माऊलीने घ्यावे तसे पोटाशी घेतले. म्हणजे कवीला जे जे प्रश्न पडले होते, जे जे निखारे म्हणजे काय, जे आगीत शेकोटी वगैरे पेटवत असाल तर तुम्हाला माहीत असेल की त्यामध्ये जे निखारे तयार होतात, है ना. तर त्या निखाऱ्या म्हणजे त्यांचे जे निरुत्तर निखारे होते, त्यांना जे प्रश्न होते
त्या सर्व प्रश्नांना एखाद्या माऊलीने पोटाशी घ्यावे. आपल्या बालकाला जसं ज्या प्रकारे आपली माऊली आपल्या बालकाला ज्या प्रकारे जवळ घेते, तिला कुरवाळते, त्या प्रकारे एखाद्या माऊलीने पोटाशी घ्यावे, त्या प्रकारे शब्दांचा कवीला आधार वाटतोय. डोळ्यांपुढे अंधारून आले तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. बघा, जेव्हा जेव्हा डोळ्यापुढे अंधारून आले, समोर कुठलीही परिस्थिती, कुठेही उजेड दिसत नाही आहे, अशा परिस्थितीमध्ये कवीच्या मदतीला शब्दच धावून आलेले आहे. कवीला शब्दांचाच एक आधार वाटत होता. जेव्हा जेव्हा डोळ्यापुढे अंधारून येत होते तेव्हा तेव्हा शब्दांच्याच उजेडाने हात दिला. ज्यावेळेस समोर कुठलाही मार्ग सापडत नव्हता, सगळीकडे अंधारून आलं होतं, त्यावेळेस काय करावं ही जेव्हा परिस्थिती तयार झाली, त्यावेळेस कवीच्या मदतीला उजेड म्हणून शब्दच धावून आलेले आहे. एखादी आठवण आग घेऊन धावली तेव्हाही शब्दांनीच हल्ला झेलला. जेव्हा एखादी जुनी आठवण असेल, जी मनाला कुठेतरी लागली असेल आणि ती आठवण झाल्यानंतर कुठेतरी मनात एक प्रकारचं जणू काही आपल्या मनात एखादी आग लागली असावी, त्या प्रकारे त्या भावना कोणाजवळ व्यक्त न करता त्या कवीने त्यांच्या शब्दातूनच व्यक्त केलेल्या आहे. चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. बघा, उन्हाळ्यामध्ये जेव्हा आपण उन्हात जातो त्यावेळेस आपल्याला सावलीची किंमत कळते. त्यावेळेस त्या उन्हामध्ये मग आपलं काय होतं, त्या घामामुळे, उन्हामुळे आपली जी चिडचिड होते, ती चिडचिड शांत व्हावी म्हणून आपण कुठेतरी सावलीचा आधार घेतो, कुठेतरी सावली शोधतो. एखाद्या झाडाच्या सावलीखाली जर आपण थांबलो तर तिथे आपल्याला थोडासा विसावा वाटतो. त्याच प्रकारे चिडून चिडून सांडत होते ऊन तेव्हाही शब्दांनीच सावली धरली. जेव्हा हे समाजात जे काही चालू आहे, तेव्हा कुठेतरी एक सावली, कुठेतरी एक आधार मिळावा, कुठेतरी एक विसावा मिळावा म्हणून तेव्हासुद्धा कवीच्या मदतीला हे सावलीच्या स्वरूपात शब्दच धावून आलेले आहे. दिवसाही दाटायचा अंधार तेव्हा शब्दांनीच हातात बिजली दिली. कधी कधी मनुष्याला आयुष्यात असं वाटतं की आता काय करावं, सगळीकडे अंधारच दिसतो, समोर काय करायचं, असा जेव्हा प्रश्न येतो, अशी ज्यावेळेस परिस्थिती उद्भवते, अशा वेळेस या शब्दांनीच जणू एका बिजलीप्रमाणे, एका विजेप्रमाणे शब्दांनीच हातात एक बिजली दिली. म्हणजे जेव्हा दिवसासुद्धा अंधार पडल्यासारखा वाटायचा की आता समोर काय करायचं, समोरचे जेव्हा प्रश्न कवीला भेडसावायचे, त्यावेळेस शब्दांनीच एका विजेप्रमाणे त्यांच्या आयुष्यात उजेड पाडावा, तशा प्रकारे शब्दांनीच त्यांना आधार दिला. जगू न देणारे काही विसरायचे होते तेव्हाही शब्दांनीच तोल सावरला. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. जगू न देणारे काही विसरायचे होते. एखादे कटू अनुभव आपल्याला आयुष्यात येतात आणि ते कधी आठवू नये असं जेव्हा वाटत असतं, त्यावेळेस ते अनुभव आठवले किंवा ते प्रसंग आठवले तर त्यावेळेस जणू आपण आता जगूच नाही अशी जेव्हा भावना कवीच्या मनात आली, त्यावेळेससुद्धा शब्दांनीच त्यांना सावरलेलं आहे, त्यावेळेससुद्धा शब्दांनीच त्यांना आधार दिलेला आहे. मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. जेव्हा असं वाटत होतं की आता जगावं की मरावं असा प्रश्न ज्यावेळेस पडला, त्यावेळेस मरणाच्या धारेत सापडलो तेव्हा शब्दांनीच माझ्याकडे किनारा सरकवला. म्हणजे आता काय करावं असा प्रश्न जेव्हा पडला, त्यावेळेस शब्दांनीच त्यांच्याकडे किनारा दिला आणि त्यांनी त्यांच्या भावना, त्यांचं दुःख, ते सर्व शब्दांच्या माध्यमातून त्यांनी व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे.
काहीही नव्हते हाती, वाटे स्वतःचीच भीती. तेव्हाही शब्दांनीच पाठीवर हात ठेवला. जेव्हा हातात काहीच नव्हतं, तेव्हा आता कसं जगायचं, कसं राहायचं हा जेव्हा प्रश्न होता, त्यावेळेस स्वतःची सुद्धा स्वतःला भीती वाटत होती. त्यावेळेससुद्धा पाठीवर एखादी थाप असते, जो आधार वाटतो, त्यावेळेस या शब्दांनीच पाठीवर हात ठेवला आणि समोरची वाटचाल करण्यास मदत झाली. कधी वाऱ्याने टाळले, कधी निवाऱ्यांनी टाळले, तेव्हाही शब्दांनीच उरात आश्रय दिला. ज्यावेळेस हे वारे निवारे सर्व टाळत होते, तेव्हासुद्धा शब्दांनीच त्यांना एक आश्रय दिलेला आहे. मी भिकारी, मी शब्दांना काय देऊ, मी कर्जदार, शब्दांचा कसा उतराई होऊ. मी भिकारी म्हणजे मी कोण आहे, माझ्याजवळ काय आहे, या शब्दांना मी काय देऊ, याचे उपकार मी कसे परतफेड करू. माझ्याजवळ काही नाही आहे. या शब्दांची परतफेड करण्यासाठी या शब्दांना मी काय देऊ, आणि मी त्यांचा कर्जदार झालेलो आहे. म्हणजे आता माझ्याकडे त्या शब्दांचं किती मोठं कर्ज झालेलं आहे. ज्यावेळेस मला प्रत्येक वेळेस गरज होती, त्यावेळेस मला या शब्दांनीच आधार दिला. त्यामुळे आता मी त्यांचा कर्जदार झालेलो आहे. शब्दांचा कसा उतराई होऊ, त्यांचं हे कर्ज, त्यांचं हे पांग मी त्यांचं कसं फेडू, शब्दांचं पांग मी कसं फेडू, आणि या शब्दांना मी काय देऊ. मी तर एक भिकारी आहे, मी तर कर्जबाजारी झालेलो आहे. मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचविले. जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले. बघा, मी शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचविले. स्वतःला जीवन जगताना वाचविण्यासाठी या समाजात वावरत असताना हे सगळं दुःख, हे सर्व समाजातील चांगल्या वाईट गोष्टी या सगळ्या पचवण्यासाठी त्यांनी प्रत्येक वेळेस त्यांना फक्त शब्दांचाच आधार भेटला. आणि या शब्दांचं परतफेड मी कशी करू, मी तर आता त्या शब्दांचा कर्जदार झालेलो आहे. आणि मी त्या शब्दात शिरलो आणि स्वतःला वाचविले. जर हे समाजात राहताना, या समाजात वावरताना जर मी या शब्दांचा आधार घेतला नसता, तर मला हे जगणं कठीण झालं असतं. मग मी या शब्दांचा आधार घेऊन स्वतःला वाचविले. जहर मी प्यालो आणि शब्दांनी ते पचविले. मी या समाजातलं सर्व जे काही विष आहे, हे सर्व विष मी प्यालो, परंतु ते पचवलं कोणी? शब्दांनी. ते यांच्यामध्ये पचवण्याची शक्ती होती का? नाही. तर त्यांनी त्या सर्व गोष्टी पचवण्यासाठी शब्दांचा आधार घेऊन ते विष प्याले. आणि विष म्हणजे काय, की विष म्हणून नाही. या समाजात वावरत असताना जे काही चांगले वाईट अनुभव त्यांना आले, ज्या काही वाईट गोष्टी त्यांच्या आयुष्यात घडत गेल्या, जे काही त्यांना या दुःखातून, त्या प्रत्येक संकटातून वाचवण्यासाठी त्यांना फक्त शब्दांनी आधार दिला. आणि ते जे संकट, जे दुःख त्यांनी सहन केलं आहे, ते शब्दांनी पचविलं. हे अशा प्रकारे कवीला या कवितेतून सांगायचे होते की